नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे UDID कार्ड KYC करावी लागणार आहे, नाहीतर UDID कार्ड तुमचे बंद होऊ शकते। तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेमार्फत आता जे काही वाढीव वेतन आहे ते वेतन सुद्धा तुम्हाला मिळणार नाही। संजय गांधी निराधार अनुदान योजनेमार्फत आता जे 2,500 रुपये मानधन वाढ झालेली आहे ते मानधन सुद्धा मिळणार नाही। तसेच जे 1,500 रुपये मानधन आहे ते सुद्धा मिळणार नाही। अनेक लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये पैसे मिळालेले नाही। त्याचं एक कारण UDID कार्डची KYC न करणे हे सुद्धा असू शकते। तर मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही हे UDID कार्ड KYC करणे गरजेचे आहे। त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट तुम्ही UDID कार्ड वेबसाईट म्हणजे UDID कार्ड ज्या ठिकाणून काढतो आपण त्या स्वावलंबन वेबसाईटवर जाऊन आपण बघू शकता की तुम्हाला UDID कार्ड ही KYC करणे गरजेचे आहे किंवा नाही, किंवा तुमच्या स्टेटसला दिसेल। जर तुमच्या स्टेटसला UDID कार्ड KYC असे आले तर तुम्हाला त्या ठिकाणी UDID कार्ड KYC करणे गरजेचे आहे। त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जावं लागेल। या वेबसाईटवर गेल्यानंतर या ठिकाणी बघा अशी नोटीस लागलेली आहे। 18/6/2025 रोजीचं सर्क्युलर ऑन KYC इम्प्लिमेंटेशन अशा पद्धतीची नोटीस या ठिकाणी लागलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने PDF ओपन होईल। त्या PDF मध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमचे जे UDID कार्ड आहे ती आधार म्हणजे KYC करणे गरजेचे आहे। म्हणजेच आधार सोबत तुम्हाला हे कार्ड KYC करणे गरजेचे आहे। त्या संदर्भात 6 जून 2025 रोजी या ठिकाणी हे सांगण्यात आलेलं आहे। तेव्हापासून तुमच्या जे कार्ड आहे, जुने जे कार्ड काढलेलं आहे UDID कार्ड, त्यांना ही नोटीस आलेली आहे। तर लवकरात लवकर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन KYC करून घ्या। त्या ठिकाणी तुम्हाला अतिशय सोप्या स्टेपने या ठिकाणी करता येणार आहे। सर्वप्रथम तुम्ही या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला तुमचा UDID क्रमांक टाकावा लागेल, जन्मतारीख टाकावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की तुम्हाला KYC करायला सांगितलेलं आहे किंवा नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर या बाजूच्या टॅबमध्ये तुम्हाला दिसेल या सर्व काही टॅब आहेत त्यामध्ये KYC अपडेट KYC असं आलं तर तुम्ही त्या ठिकाणी अपडेट KYC ला क्लिक करायचं आहे। आधार नंबर टाकायचा आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जनरेट OTP ला क्लिक करायचं आहे। तुमचा जो काही UDID नंबर असेल त्याला जो मोबाईल नंबर असेल, आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर OTP येणार आहे। OTP आल्यानंतर OTP व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि व्हेरीफाय झाला की तुमची UDID कार्ड KYC होऊन जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या 2 मिनिटात तुमचं UDID कार्ड KYC करू शकता। तर मित्रांनो, लवकरात लवकर ही KYC करून घ्या। तुम्हाला अनेक योजनांचा लाभ घ्यायचा असेल त्या ठिकाणी UDID कार्ड हे आवश्यक आहे आणि UDID कार्ड जर बंद झाले तर तुम्ही कोणत्याच योजनांचा लाभ घेऊ शकणार नाही। तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे, दिव्यांग योजनेचे पैसे सुद्धा मिळणार नाही। त्यासाठी लवकरात लवकर KYC करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढील सर्व योजनांचा लाभ मिळेल। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत पोहोचवा, म्हणजे दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवा। त्यांनाही सांगा की KYC करून घ्या। KYC केली तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे। तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती की UDID कार्ड म्हणजेच दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे त्याची KYC करणे आता गरजेचे झालेले आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।